आज आपण बघणार आहे तुमचं लिस्ट आणि टेबल्स. मॉड्यूल 5 लिस्ट आणि टेबल्स. त्यात तुमचं ऑर्डर्ड लिस्ट काय असतं, अनऑर्डर्ड लिस्ट काय असतं, डिस्क्रिप्शन लिस्ट वगैरे हे सगळं बघणार आहेत. त्यात आपण नेस्टेड लिस्ट काय असतं, तुमचं टेबल्समध्ये काय काय येतं, त्यात रो स्पॅम वगैरे कॉल स्पॅम काय काय त्याचं प्रॉपर्टी आहेत वगैरे त्यात सगळं आपण बघणार आहे. तर तुम्हाला जर अनऑर्डर्ड लिस्ट म्हणजे जसं आपण एखादी वेबसाईट बघितली तर ते सिक्वन्स वाईज असते ना, 1 2 3 अशा टाईपमध्ये. आणि अनऑर्डर्ड लिस्ट म्हणजे काय असतं, तुमचे डॉट असतील, तुमचं परत स्क्वेअर असेल काहीतरी, असा मोठा डॉट असतो तो त्या टाईपमध्ये. ते मॅडम कीबोर्डमध्ये मोठा डॉट पडत नाही आपल्या, तर त्यात येतो तुमचा अनऑर्डर्ड लिस्ट. UL म्हणजे तुमचा अनऑर्डर्ड लिस्ट. आणि तुमचा त्याच्यात लिस्ट म्हणजे तुमचं काय असणार आहे, त्याच्या आतमध्ये LI असणार आहे. LI म्हणजे त्यातले आयटम. LI इज लिस्ट ऑर नंबर ऑफ आयटम्स. आणि तुमचा लिस्ट अनऑर्डर लिस्ट काय आहे, इट रिप्रेझेंट लिस्ट इज अनऑर्डर्ड. जी तुमची लिस्ट असणार आहे ती तुमची अनऑर्डर्ड असणार आहे. त्याच्यातला एक एक आयटम जो असणार आहे आपला तो लिस्ट दावणार आहे. लिस्ट म्हणजे 1 2 3 4 अशा टाईपमध्ये. आपल्याला आता एक्झाम्पल बघूया त्याचं. अनऑर्डर्ड लिस्ट UL डॉट HTML. प्रोफाईल जावास्क्रिप्टचीच घेतो. तुमचा स्निपेट काय असणार आहे, एक्सक्लेमेटरी चिन्ह. इथं आपण टायटल देऊ अनऑर्डर्ड लिस्ट. आता यात आपल्याला टॅग काय वापरायचा आहे की तुमचा U आणि L एंटर मारल्यानंतर त्याचा क्लोजिंग टॅग आला. त्याच्या आतमध्ये आपल्याला काय पाहिजे, लिस्ट पाहिजे. आता हे लिस्ट घेतली तर याचा एक स्निपेट आहे. स्निपेट तुम्ही इथं लिहून ठेवू शकता. तुमचा स्निपेट टॅग नेम इनटू हाऊ मेनी टॅग्स वांट. आता याचा अर्थ काय की तुम्हाला समजा 4 टॅग पाहिजे ते, तर तुम्ही काय करणार, LI परत त्याच्या क्लोजिंग टॅगला आला, परत तुम्ही LI असं करणार ना. त्या जागी एक सोपा उपाय कोणता आहे, तुमचा टॅग नेम इनटू मला आता ह्यात 4 पाहिजेत. एंटर पर्यंत आलं का ते तुमचे ऑटोमॅटिक 4 टॅग तुमचे एंटर झाले. असा तुमचा LI आहे. असे भरपूर स्निपेट आहेत. ओके, कमिंग बॅक टू द पॉईंट. आणि कोणी पण दुसरं जर तुमचं जर नंबर वगैरे येत असेल ना, तर नंबर तुम्ही तो काढून टाका. तुमचं इंट्रोडक्शन काय असणार इथून पुढे, नेम आणि सरनेम. जसं आता माझं ओमकार मोहिते आहे ना, तसं नेम आणि सरनेम तुम्हाला टाईप करायचं आहे. एकदा जर का तुम्ही सेव्ह केलं तुमच्या झूमला तर ते कॅरी फॉरवर्ड होतं. फक्त आता तुम्हाला जोपर्यंत आजच्या लेक्चरला प्रत्येक मीटिंग जॉईन, आता 2च मीटिंग होतील, 2 मीटिंगला तुम्हाला तसं रिनेम करायचं आहे. आता तुमचा अनऑर्डर्ड लिस्ट आणि लिस्ट. अनऑर्डर्ड लिस्ट तुम्हाला काय पाहिजे लिस्टमध्ये, सपोज इथं मी काहीतरी टाकलं, टेस्ट लाईव्ह सेशन. अजून एक लिस्ट टाकली समजा रिअल टाइम प्रोजेक्ट. आपण तर बॅचमध्ये काय काय प्रोव्हाइड करतो, रिअल टाइम प्रोजेक्ट असतील, तुमचे रेकॉर्डिंग असतील. इथं टाकलं काहीतरी मी असाइनमेंट. नेक्स्ट आहे तुमचं DOUBT डाऊट सेशन्स. आणि असेल काहीतरी आपला करिअर गायडन्स. आणि सेव्ह केलं. आता
तर आपण गोलाईव्ह केलं. तर गोलाईव्ह केल्यानंतर बघा ते डॉटमध्ये आलं का, हे झालं तुमचे एका अनऑर्डर्ड लिस्टमध्ये तुमची लिस्ट जावतं ना, तो तुमचा लिस्टमधला टॅग असतो, की आपण ज्यावेळेस ग्रोसरी वगैरे ॲड आणायला जातो ना, तशा टाईपमध्ये ग्रोसरीज लिस्टमध्ये असते आपल्या. जसं आपली घरातली सामान आणायला गेल्यानंतर आपण जसे ग्रोसरी काढतो ना, ग्रोसरी म्हणजे सामान, तर तशी एक अनऑर्डर्ड लिस्ट असते. तशा टाईपमध्ये तुमचा लिस्ट टॅग कॉल होतो. इथं मी काहीतरी टाकलं H3 मध्ये अनऑर्डर्ड लिस्ट. इथं परत एक ब्रेक टाकतो आणि हॉरिझॉन्टल लाईन. इथं परत येणार आहे तुमचा नेक्स्ट कोणता येणार आहे, ऑर्डर्ड लिस्ट. H3 मध्ये टाकू ऑर्डर्ड लिस्ट. तुमचा ऑर्डर्ड लिस्ट यात तुमचा टॅग कोणता येणार आहे, जिथं OLN अनऑर्डर्ड लिस्ट, U फॉर अनऑर्डर्ड, L फॉर लिस्ट. तसा इथं काय येणार आहे, ऑर्डर, O फॉर ऑर्डर, L फॉर लिस्ट. ऑर्डर्ड सेम तुमचं त्याच्या आतमध्ये पण काय येणार आहे तुमचा टॅग लिस्टच, का तर ती लिस्ट आहे ना भरपूर सामनाची, तशा टाईपमध्ये. इट रिप्रेझेंट नंबरिंग और अल्फाबेट और आपला अजून कुठला असतो, आपल्याला कोड लिहायचा आहे त्याचा ऑर्डर्ड लिस्टचा. तर मी काय टाकणार, ऑर्डर्ड लिस्ट त्याच्या आतमध्ये LI इंटू 4 टाकू आपण. आता याला प्री-रिक्विज काय काय असणार आहे तुमचं. प्री-रिक्विज म्हणजे तुम्ही असंच मी टाकतोय की तुम्ही HTML कोणते एक्सटेन्शन लागतात, की लाईव्ह सर्व्हर लागेल आपल्याला. तुमचा VS कोड, तुमचा लॅपटॉप असेल, आणि कोणतं आपण घेऊ की व्हेरीफाय इन्स्टॉलेशन. आपण असं काहीतरी टेक्स्ट दिलंय, सेव्ह केलं. त्याच्यानंतर तुम्ही याला गेला तर आला का तुमचा ऑर्डर्ड लिस्टमध्ये नंबरिंग पडलं बघा. याच्यात डॉट आले तर याच्यात नंबरिंग पडलं 1 2 3 4 अशा टाईपमध्ये नंबरिंग पडतं. आता त्याचे ॲट्रिब्यूट्स आपण बघूया. ॲट्रिब्यूट्स कसं असणार आहेत ऑर्डर्ड लिस्टमधले. ॲट्रिब्यूट्स म्हणजे त्याचे पॅरामीटर्स अशा टाईपमध्ये. ॲट्रिब्यूट्स म्हणजे मला तो आता नंबरिंग नको आहे, मला तो अल्फाबेटिकली पाहिजे. तर मी काय टाकणार, त्याचा टाईप इज इक्वल टू, आणि ह्या ब्रॅकेटमध्ये काय असणार त्याचा टाईप ऑफ त्याला आपण काय म्हणूया, कॅरेक्टर. तुमचा टाईप ऑफ कॅरेक्टर, जसा तुमचं कोणत्या टाईपनं तुम्हाला सुरू करायचं आहे ना, जसं की हे डायरेक्ट बाय डिफॉल्ट ते कशाने घेतं, तुमचा बाय डिफॉल्ट इट्स नंबरिंग, नंबर. आता याचा मला काय पाहिजे की याला नंबर नको आहे, मला याला काहीतरी आपण इथं अल्फाबेटिकली घेऊ. ऑर्डर्ड लिस्ट अल्फाबेटिकल. इथं तुमचा ब्रेक टॅग हॉरिझॉन्टल लाईन. यात आता मी काय करतो, आता लिस्टला देऊन उपयोग नाही, त्यात पण एक तुम्हाला कॉन्सेप्ट हे आहेत, प्रिकॉशन्स आहेत, की तुम्हाला जर ह्या चाइल्डला अप्लाय करायचं आहे ना, तर त्या चाइल्डला देऊन उपयोग नसतो, त्याच्या पॅरेंटला द्यायचा असतो. पॅरेंट म्हणजे कोण झाला, हा पॅरेंट. त्याच्या आतमधले जे पण एलिमेंट्स असतात टॅग्स वगैरे, ते झाले त्याचे चाइल्ड. आता पॅरेंटला काय द्यायचं आपल्याला, त्याचा टाईप. टाईपवरती गेल्यानंतर बघा ते आले बघा, A1 फॉर नंबरिंग, A फॉर अप्पर कॅमल केस, अप्पर अल्फाबेट, स्मॉल A फॉर स्मॉल अल्फाबेट, तुमचा रोमन अंक वगैरे, आणि हे I. तर एक बघणार तुमचा नंबरिंग झाला, बाय डिफॉल्ट नंबरिंग असतो. आता आपल्याला पाहिजे अप्पर अल्फाबेट. सेव्ह केलं
तर झाला तुमचा ABCD असा तुमचा झेड पर्यंत येणार आहे. सेम आपण करणार आहे तुमचा स्मॉल a, अल्फाबेटिकल आला का तुमचा स्मॉल a. मी काय करतो याला राईट साईडला करतो आणि तुमचा VS कोड लेफ्ट साईडला करतो, जेणेकरून तिथले सेव्ह केल्यानंतर इकडे ऑटोमॅटिक रन होईल. नेक्स्ट तुमचा कोणता असणार आहे आय. सेव्ह केलं तर बघा आला का तुमचा रोमन नंबर 1 2 3 आणि 4. तुमचा राहिलाय कोणता स्मॉल आहे. सेव्ह तर बघा ते स्मॉल आय ने घेतलं I 1 2 3 4 म्हणजे तुमचं स्मॉल रोमन केस. अशा टाईपमध्ये तुमचं वर्किंग होतं. आता त्यात अजून एक पॅरामीटर आहे, इथपर्यंत पॅरलल नंबरिंग असणार आहे. नेक्स्ट त्याचा पॅरामीटर काय आहे ॲट्रिब्यूट. तुमचा टाईप झाला. नेक्स्ट असतो की स्टार्ट. स्टार्ट म्हणजे काय की मला वाटलं मला 1 ते 5 पासून नको आहे, बाय डिफॉल्ट मला 5 पासून पाहिजे, नंबर स्टार्ट होणार आहे तो 5 पासून पाहिजे. स्टार्टिंग नंबर और कॅरेक्टर असे तुमचे 2 ॲट्रिब्यूट आहेत. तुमचा ऑर्डर्ड लिस्ट त्याच्या आतमध्ये वे केलं स्टार्टिंग आय न कर, सॉरी त्याचा टाईप आय पासून कर आणि स्टार्ट कुठून कर तू 5 पासून कर. सेव्ह केलं तर बघा त्याचा जो नंबरिंग आहे ना बघा इथं 5 6 7 आणि 8. इथे मला वाटलं अल्फाबेट मला पाहिजे C कंट्रोल V. इथं अल्फाबेटच्या जागी मला पाहिजे तुमचा कॅपिटल A. सेव्ह केलं तर बघा 5 कितले तुमचे अक्षर कोणते कोणते दिले 5. तुमचा A B C D आणि E 1 2 3 4 5. आणि स्टार्टिंग कुठून झालाय तो बघा E पासून झालाय, म्हणजे 5वं जे लेटर आहे त्यापासून चालू झाला EFGH असं तो Z पर्यंत जाणार आहे. इथे मला वाटलं कॅरेक्टर 26 25. सेव्ह केलं तर बघा त्यानं YZ नंतर केलं तर तो डबल A ला जात नाही, परत A येतो, परत AB येतो, परत ABC. अशा टाईपमध्ये लेक्चरला जॉईन होत नाही. एकच सेकंड. ओके, तर आपण काय बघितलेलं की तुमचा नंबरिंग स्टार्ट कशापासून होतं. तुमचा स्टार्ट ॲट्रिब्यूट काय करतो की कधीपासून तुम्हाला चालू करायचं आहे आणि जे आपण नंबर टाकणार आहे तर त्या नंबरपासून ते स्टार्ट होतं, जसं की 5 पासून. आता मला इथं काय पाहिजे की ए कॅरेक्टर अप्पर अल्फाबेट आहे त्यापासून चालू कर आणि मी स्टार्टिंग पॉईंट कोणता टाकला तुमचा 25 टाकला. इथं जर का मी 40 टाकला तर जो त्याचा 40 असणार आहे ए आणि एन, तर त्याचं काउंटिंग कसं होतं A to Z काय असतील ते 27 कॅरेक्टर आणि त्याच्यापासून परत ABCD अशा टाईपमध्ये त्याचं काउंटिंग होतं. सपोज आता मी टाकलं इथे की मला अप्पर केस नको, मला स्मॉल केसमध्ये पाहिजे आणि इथं मी टाकतो फक्त 15. सेव्ह केलं तर याच्या खाली बघा झाले OPQ आणि R असा इनफायनाइटली लूप चालत राहतो तुमचा. तुम्हाला काय करायचं आहे कशा टाईपप्रमाणे तुम्हाला टाकायचे लिस्ट आणि कुठून स्टार्ट करायचं आहे, कशा टाईपमध्ये पाहिजे आणि कुठून स्टार्ट करायचं आहे, असे तुमचे ते 2 पॅरामीटर्स असतात तुमच्या ऑर्डर लिस्टमध्ये. तर तुमच्या डिस्क्रिप्शन लिस्टमध्ये 3 टॅग येतात. कोणते कोणते तुमचा DD, तुमचा पहिला असतो DL, नेक्स्ट असतो तुमचा DT डेटा टर्म आणि नेक्स्ट असतो तुमचा डिस्क्रिप्शन डेटा डिस्क्रिप्शन. अशा टाईपमध्ये तुमचा DD येतो. की तुमचा DL काय करतो डिस्क्रिप्शन लिस्ट टॅग आहे. नेक्स्ट तुमचा डेटा टर्म असतो डिस्क्रिप्शन टर्म
हा तुमचा मॉडर्न वे. मॉडर्न वे म्हणजे इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादं ॲप्लिकेशन बनवणार आहे, एखादा फॉर्म बनवणार आहे ना, तर सगळं वेल इंडेंटेड पाहिजे असतं. त्यासाठी हे 3 टॅग असतात. HTML5 मध्ये ते ॲड झालेत. नेक्स्ट आहे तुमचा DD. DD म्हणजे काय? डिस्क्रिप्शन. याला फक्त डिस्क्रिप्शन म्हणू शकता. RIPTION. यात मी आता काय टाकतो, H3 मध्ये डिस्क्रिप्शन लिस्ट किंवा टॅक्स काहीतरी टाकलं टेक्स्ट. त्याच्यात आपण काय टाकणार आहे आता, डिस्क्रिप्शन लिस्ट. तुमचा पहिला टॅग कोणता आहे? DL. तुमचा पॅरेंट टॅग झाला तुमचा डिस्क्रिप्शन लिस्ट. त्याच्या आतमध्ये मला काय पाहिजे? डिस्क्रिप्शन टर्म DT. डिस्क्रिप्शन टर्म कोणती असणार आहे? तसं हेडिंग वगैरे आपण टाकतो ना, तशा टाईपमध्ये. इथं टाकलं मी HTML. त्या DTच्या खाली येणार आहे तुमचा डिस्क्रिप्शन. DD म्हणजे डिस्क्रिप्शन. हे तुमचं हेडिंग, हे तुमचं डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन काय असणार आहे यात? स्ट्रक्चर, स्ट्रक्चर ऑफ वेब डेव्हलपमेंट. नेक्स्ट तुमचा टॅग आहे तुमचा DT. यात आपण टाकलं समजा CSS. त्याच्यात आतमध्ये DD. CSS काय असतं तुमचं? स्टायलिंग. परत तुमचं DT, डेटा टर्म, जावास्क्रिप्ट. त्याच्या आतमध्ये येणार आहे तुमचा DD. आपण यात टाकलं मेक्स वेब ॲप्लिकेशन इंटरॅक्टिव्ह. सेव्ह केलं. आता पहिला पोर्ट आपला चालू आहे, तर इथं पहिला आपण पोर्ट बंद केला. त्याच्यानंतर गो लाईव्ह. तर तुमचं जे डिस्क्रिप्शन आहे वेल इंडेंटेड, तर असं दिसणार आहे. तुमचा डिस्क्रिप्शन टॅग आपला H3 मध्ये आणि तुमचं तुमचा DT म्हणजे डेटा टर्म आणि त्याची लिस्ट. डेटा टर्म त्याची लिस्ट, डेटा टर्म आणि त्याची लिस्ट, अशा टाईपमध्ये. आणि तुमचे डिस्क्रिप्शन लिस्ट आहे. जर सपोज तुम्हाला नेस्टेड लिस्ट टाकायची आहे. नेस्टेड लिस्ट म्हणजे काय असतं? नेस्टेड लिस्ट .html. नेस्टेड लिस्ट. डायरेक्ट एक्झाम्पल थ्रू तुम्हाला समजेल, असे डेफिनेशन नाही कळणार. नेस्टेड लिस्ट की मल्टिपल लिस्ट आहेत आणि त्याच्या सब लिस्ट असतात. की तुमची एखादी लिस्ट आहे काहीतरी ग्रोसरीची आणि त्याच्यात सब लिस्ट आहेत मेडिकलची वगैरे, आपण औषधं घेतो तशा टाईपमध्ये. तर ते तुम्हाला चिठ्ठ्या वेगवेगळ्या ठेवल्या पाहिजेत ना. कळणार कसं की तुम्हाला हे मेडिकलचं सामान आहे आणि हे तुमच्या ग्रोसरीचं सामान आहे जे किराणा मालाच्या दुकानात भेटतं. मग त्यासाठी पॅरेंट चाइल्ड रिलेशन महत्त्वाचं असतं. सपोज मी आता H3 मध्ये टाकू नेस्टेड लिस्ट. इथं मी टाकलं अनऑर्डर्ड लिस्टमध्ये, त्याला ऑर्डर नाही, लिस्ट. त्याच्यात लिस्ट फ्रंट एंड असं काहीतरी टाकलं. अनऑर्डर लिस्टमध्ये लिस्ट आणि त्याच्या आतमध्ये परत एक अनऑर्डर्ड लिस्ट येणार आणि त्या अनऑर्डर लिस्टमध्ये परत याला इंटू आपण 3 घेऊ. फ्रंट एंडला तुमचं काय येणार आहे? HTML, तुमचं CSS आणि जावास्क्रिप्ट. मी काय केलं, एक अनऑर्डर लिस्ट घेतली. त्याच्या आतमध्ये मला एक लिस्ट पाहिजे फ्रंट एंडची. त्याच्या आतमध्ये परत अनऑर्डर लिस्टमध्ये लिस्ट आहेत. असे मल्टिपल पॅरेंट चाइल्ड रिलेशन येतं ना, तशा टाईपमध्ये. नेक्स्ट काय केलं मी आता इथं, परत अजून एक लिस्ट पाहिजे मला बॅकएंड. त्याच्या आतमध्ये परत एक येणार पॅरेंट टॅग. त्याच्या आतमध्ये आपण एक टाकू 2. तुमचं Node.js येईल बॅकएंडला API. तुमच्या .NETचे API पण आपण वापरू शकतो अशा टाईपमध्ये .NET. सेव्ह केलं मी. पहिला पोर्ट बंद केला, नवीन पोर्ट चालू केला. तर बघा
नेस्टेडमध्ये कसं झालं, पहिलं जसं मी सांगितलं की लिस्ट, अनऑर्डर लिस्टमध्ये जर लिस्ट आपण ॲड केली तर ते डॉट घेतं आणि त्याच्या चाइल्डमध्ये बघा त्यानं आतला डॉट आहे ना तो व्हाईटमध्ये टाकलेला आहे. अशा टाईममध्ये तुमचं वर्किंग कळतं की फ्रंट एंडमध्ये एवढे आहेत, तुमच्या बॅक एंडमध्ये एवढे आहेत. जर तुम्हाला सपोज वाटलं या अनऑर्डर्ड लिस्टमध्येच आपण अजून एक परत आपण त्याच्या आतमध्ये एक UL घेऊ फक्त समजण्यासाठी. हेच कॉपी केलं आणि हेच पेस्ट केलं. तर आता बघा त्यात आणि काहीतरी वेगळं झालं असेल. तर बघा आता त्याचा स्क्वेअर ब्रॅकेट झाला. सगळ्यांचं जे अनऑर्डर लिस्टमध्ये आहे ना त्यांचं फॉन्टिंग बघा, हा तुमचा राऊंड ब्रेसेस पडला, हा मोकळा गोल राऊंड आहे आणि हा तुमचा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिस्ट झाली. असे तुमची नेस्टेडमध्ये काम करतं. तुम्हाला जर हा डॉट कसा आणायचा असेल ना, जसं आपण लिस्टमध्ये A फॉर अल्फाबेट आपण देतो, नंबरिंग पाहिजे असेल 1 देतो, तसं अनऑर्डर्ड लिस्टमध्ये जर तुम्हाला असे टॅग पाहिजे असतील ना तर मल्टिपल असे पॅरेंट चाइल्ड करून तुम्ही करू शकता. असं तुमचं नेस्टेड चालतं. टेबल्स म्हणजे काय, तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये टेबल एखादा बनवा असं सांगतात, तर टेबल टॅगमध्ये आहे ना तुमचा टेबल टॅग येणार आहे आणि त्याच्या अंडर आहे ना आपले 4 मेन टॅग असतात. 4 कोणते कोणते असणार, तुमचा टेबल रो. टेबल रो म्हणजे तुमचा एका रो मध्ये पाहिजे आपल्याला, त्यासाठी टेबल रो असतो. जसा तुमचा टेबल स्टार्ट कुठून होतो ना तशा टाईपमध्ये तुमचा टेबल रो असतो. नेक्स्ट काय असणार आहे, त्या टेबलमध्ये एक हेडिंग असणार, त्याचा तुमचा कोणता टॅग असणार आहे, टेबल हेडिंग. अजून काय असतं तुमच्या टेबलमध्ये, टेबल डेटा. तुमचा टेबल डेटा, फक्त तुम्हाला कन्सेप्ट माहीत पाहिजे की टेबल, आपल्याला एक टेबल बनवायचं आहे, त्या टेबलमध्ये रो असणार आहे, त्या टेबलमध्ये कॉलम असणार आहेत. तर त्यात मेन लागणार आहे आपल्याला काय, तर टेबल रो, टेबल हेडिंग आणि टेबल डेटा. टेबल डेटा म्हणजे काय असणार आहे, तुम्ही ज्या कॉलममध्ये टाकणार आहे त्याला तुम्ही कॉलम पण म्हणू शकता. यू कॅन व्हिज्युअलाइज लाईक कॉलम. असे तुमचे मेन 4 टॅग आहेत. टेबल म्हणजे काय, तुमचा टेबल, टेबल स्टार्ट वगैरे. टेबल रो म्हणजे तुमची टेबल रो. टेबल तुमचा हेडिंग असणार आहे, प्रत्येक टेबलला काहीतरी नाव असतं ना तशा टाईपमध्ये. आणि TD म्हणजे तुमचं असणार आहे टेबल डेटा. हे तुम्ही तुमच्या व्हिज्युअलाइजसाठी तुम्ही कॉलम म्हणू शकता. तर आपल्याला पहिला तर एक HTML चा फॉर्म बनवायला लागेल, tables.html. स्निपेट, त्याच्यात टायटल आपण बनवलं टेबल. आता बॉडी टॅगमध्ये, बॉडी टॅगमध्ये आपल्याला काय लागेल, तुमचा टेबल. तुमचा पॅरेंट काय झाला, टेबल झाला. त्या टेबलमध्ये आपल्याला काय पाहिजे, टेबल रो. रो म्हणजे टेबल रो. आणि त्या टेबल रो मध्ये आता किती मिनिटं आहेत, 1 मिनिट, तोपर्यंत डायग्राम पण काढून होईल. आता हे बघा की तुमचा असा काहीतरी टेबल असेल. तुमचा हा टेबल टॅग कोणता आहे, रिप्रेझेंट करणार आहे, तुमचा टेबल टॅग आहे ना ते याला रिप्रेझेंट करणार आहे तुमच्या पॅरेंटला. आता टेबल रो, टेबल रो म्हणजे काय असणार आहे, त्याच्या आतमधली जी रो असणार आहे ना ती तुमची टेबल रो असणार आहे. आता टेबल हेडिंग, टेबल हेडिंग म्हणजे काय असतं की तुम्ही याच्यात जे पण किती हेडिंग देणार आहेस ना ते तुमचे टेबल हेडिंग झाले. आता इथे मी 4 घेतले, त्याच्या आतमध्ये कोणता टॅग येणार आहे, टेबल हेडिंग टॅग येणार आहे. आणि त्याच्या आतमध्ये मल्टिपल टेबल रोज येणार आहेत. त्या टेबल रो मध्ये अशा मल्टिपल मला समजा 4 पाहिजेत, 1 2 3 4. नेक्स्ट पाहिजे त्याच्या आत माझा टेबल डेटा आहे ना तो पण मला 4 पाहिजे, प्रत्येकाचा 4 4. तर मी त्यात काय टाकणार, 4 टेबल डेटा टाकणार. असा तुमचा प्रत्येक जो टेबल डेटा आहे, टेबल रो आहे, तो प्रत्येक कॉलमला रिप्रेझेंट करतो. पॅरेंट काय तुमचा टेबल झाला, तुमचा बॉक्स. त्याच्या आतमधला जो एक एक सिंगल रो आहे ना ती झाली तुमची टेबल रो.
आणि याच्या आतमध्ये आहे ना, जे आपण टेबल डेटा टाकल ते झालं तुमचा प्रत्येक कॉलम वाईज. आता याच्या आतमध्ये आपण काय टाकू, टेबल हेडिंग टाकू, म्हणजे ते जरा डार्क दिसतं. टेबल हेडिंग जरा नॉर्मल डार्क असतं टेबल डेटापेक्षा. कंट्रोल टेबल हेडिंग इंटू आपण 4 घेऊ. 4 काय काय असणार आहे तुमचं, रोल नंबर असेल, नेक्स्ट असेल तुमचं नाव, नाव नंतर तुमचा कोर्स. ओके, तर आपण काय केलेलं, एक टेबल बनवायचे आपल्याला. त्याला टेबल रो मध्ये आपल्याला 4 हेडिंग असणार आहेत. जसं तुमचं एक्सेल वर्क करतं ना, तसं तुमचं टेबल हेडिंग तुमचं एक्सेल वर तुमचा टेबल करणार आहे. टेबल म्हणजे काही थोडक्यात एक एक्सेलच असणार आहे तुमचं. एक्सेल जर माहीत नसेल तर आपल्या लॅपटॉपला जायचं आणि एक्सेल दाबायचं, जर असेल तर. नाहीतर तुम्ही गुगलवरती एक्सेल बघा कशी असते. जसा हा टेबल आहे, हा पण एक टेबलच आहे की ABCD काय तुमचे टेबल हेडिंग असणार आहेत. आणि हे जे असणार आहे तुमचं, हा तुमचा टेबल डेट आहे. त्याच्या ए मध्ये काहीतरी 1 2 3 4 टाकलं, ह्याच्यात काहीतरी टाकलं, असा तुमचा टेबल डेट आहे. तशा टाईपमध्ये तुमचं HTML मध्ये तुमचं टेबल असणार आहे. त्यात मी टेबल हेडिंग करतो टाकलं रोल नंबर, नेम, कोर्स आणि ॲड्रेस असं काहीतरी टाकलं. तर मला काय पाहिजे, तुमच्या टेबल रो मध्ये 4 रो पाहिजेत इंटू 4. आणि त्याच्या आतमध्ये मी तुम्हाला बोललेलं की जसं जसं पुढे जाईल तसं एक एक स्निपेट सांगत जाणार की इंटू 4 केल्यानंतर काय होणार, 4 मला टेबल रो भेटणार. त्याच्या आतमध्ये जायचं असेल तर तुमचं ग्रेटर दॅन चिन्ह, ग्रेटर दॅन कोणापेक्षा, तशा टाईपमध्ये. त्याच्या आतमध्ये काय असणार आहे तुमचं टेबल डेटा. टेबल डेटा किती पाहिजेत आपल्याला, 4 पाहिजेत अशा टाईपमध्ये. तर एंटर मारलं तर बघा त्यानं काय काय केलं, तर थोडं कमी करतो की तुमचा टेबल रो किती आले, हा 1, तुमचा हा 2, हा 3 आणि हा 4 नंबरचा रो. आणि त्याच्या आतमध्ये बघा त्याने 4 टेबल डेटा ठेवले. तर त्याचा स्निपेट काय आहे, टेबल डेटा इंटू 4. आणि त्याच्या आतमध्ये तुमचा टेबल रो येणार आहे आणि TD इंटू 4 अशा टाईपमध्ये तुमचा स्निपेट आहे. कारण की फास्टर डेव्हलपमेंट इंडस्ट्रीला पाहिजे असते. आता टेबल रो मध्ये काय काय असणार आहे, तर टेबल डेटा रोल नंबर काहीतरी आपण टाकू 101. इथं कंट्रोल C, तुमचा कंट्रोल V 103, तुमचा 104 असणार आहे. नेक्स्ट काय तुमचा टेबल हेडिंग, नेम असेल ओमकार, इथं काहीतरी असेल राहुल, इथं असेल राज आणि इथं असेल काहीतरी सिद्धार्थ. हे झाली तुमची नावं. आता कोर्स एकाने घेतला असेल BCS ला, एकाने सपोज घेतला असेल तो असेल BCA ला, याने घेतला असेल MCS, याने घेतला असेल समजा BA ला. आता त्याचा ॲड्रेस एक राहत असेल सपोज कराडमध्ये, एक राहत असेल पुणे, मुंबई, एक राहत असेल तुमचा केरळामध्ये. सेव्ह केलं आणि त्याचं गो लाईव्ह केलं. तर बघा तुमचा टेबल फॉर्मॅट आलाय, पण त्याला अजून आपण CSS अप्लाय नाही केली. तुमचा हा सगळा जो डेटा आहे ना, तर तो टेबलमध्ये आलाय. तर ते कसं करणार, इन्स्पेक्ट करायचं, राईट क्लिक करायचं, इन्स्पेक्ट करायचं. तर याच्यावरती बघा आपण बॉडी टॅग आहे ना, ते आपण मोठं केलं आणि त्याच्यात बघा टेबल टॅग आहे. तर टेबलवरती जर हॉवर केलं ना, तर तो वाक्य घेतलंय 236.82 × 112, ही त्याची काहीतरी साईज असेल. जर मी टी बॉडीवरती एंटर मारलं, टेबलची बॉडी, तर तो ऑटोमॅटिक घेतं. नेक्स्ट काय तुमचा टेबल रो. तर बघा त्यानं आपण काय केलं, टेबल रो पहिली जी रो आहे
ती रिप्रेझेंट केली. नेक्स्ट काय त्याचं टेबल हेडिंग, तर त्यानं रोल नंबर केलं, नेम असेल तर नेमवरती बघा ब्ल्यूमध्ये ते हवर केलंय. नेक्स्ट आहे तुमचा कोर्स, अशा टाईपमध्ये त्यानं सगळं घेतलं तुमचं टेबल. आता याला जर आपण इनलाईन सी एस एस वापरणार आहे, हे आपण बघणार आहे नेक्स्ट लेक्चरला. फक्त एक टॅग माहीत असू द्या की इनलाईन सी एस एस कशी वापरायची, की बॉर्डर. बॉर्डर म्हणजे काय, आपल्याला जी बॉर्डर टेबल कशासाठी रिप्रेझेंट व्हायसाठी काहीतरी आपल्याला दिसलं पाहिजे, तर बॉर्डर टाकायची. बॉर्डर आणि डबल कोटमध्ये किती साईजची बॉर्डर पाहिजे त्या साईजची. आता मला बॉर्डर पाहिजे, तर बॉर्डर मी कशाला टाकणार, तुमच्या चाइल्डला टाकून उपयोग नाही, तुमच्या पॅरेंटला टाकली पाहिजे. पॅरेंट म्हणजे तुमचा टेबल टॅग असणार आहे. इथे बॉर्डर 1 टाकली, सेव्ह केलं, तर आलं का बघा, त्यानं डबल घेतलं. तर हे डबल पण आपल्याला काढायला येतं, पण त्यासाठी तुम्हाला सी एस एसचं बेसिकपासून स्टार्ट केलं पाहिजे. पण प्रॅक्टिससाठी तुम्ही एक इनलाईन सी एस एस तुम्ही वापरू शकता, की ज्यावेळेस तुम्हाला टेबल वापरायचा आहे त्यावेळेस हा बॉर्डर टॅग आहे ना, हा तुमचा इनलाईन सी एस एस आहे. बॉर्डर टॅगनं किती पिक्सेल पाहिजे ना, इथे 4 टाकलं मी, तर बघा त्यानं थिकनेस जी आहे ना, थिकनेस ती 4ची घेतली. तशा टाईपमध्ये ते वर्क करतं, पण आपण एकच करणार आहे. झाला तुमचा टेबल, तुमचा हा टेबल डेटा वगैरे त्याच्यातला तो तुमचा टेबल डेटा, तुमच्या हा रो 1 2 3 4, आणि तुमचा पॅरेंट आहे ना, हा झाला तुमचा टेबल हेडिंग. ओके, इथपर्यंत हा तुमचा टेबल जो आहे, तर तो टेबल आहे पण त्याला काहीतरी नावच नाही. या टेबलला काय नाव आहे, तर आपल्याला मला कॅप्शन पाहिजे. एक कॉपी बनवतो ह्या टेबलची आणि एक अजून टाकतो टेबल कॅप्शन. यात मी पेस्ट केलं. आता कॅप्शन कुठे टाकणार, जो तुमचा पॅरेंट आहे ना टेबलच्या खाली, तर इथं टाकलं कॅप्शन. कॅप्शन टाकलं स्टुडंट डिटेल, सेव्ह केलं. पहिला पोर्ट बंद केला तुमचा गो लाईव्ह. त्याला हे भेटलं नाही का काय, पोर्ट नंबर भेटलेला नाही. सॉरी, आपण हे केलं खरं, पण त्याला आपण एक्सटेन्शन कुठं दिलं की HTML फाईल आहे, त्यामुळे ते रिप्रेझेंटच झालं नाही की ही HTML ची फाईल आहे. तर विचारपूर्वक करा. झाला का तुमचा टेबल, जरा झूम करतो 300%. तर बघा त्यानं कॅप्शन काय दिलं त्याचा, आता हा पॅरेंट झाला. जसा तुमचा हा टेबल आहे ना, तर टेबलला हा नाव झालं. माझ्याकडे अजून एक टेबल आहे, सपोज हा टेबल कॉपी केला मी आणि याच्या खाली परत पेस्ट केला, आणि याचं कॅप्शन मी आता बदलतो. तो गेला तुमचा कॉपीच झाला नाही तो. तुमचा स्टुडंट डिटेल्स आहे ना, हा टाकतो एम्प्लॉई डिटेल्स. सेव्ह केलं, तुमच्या याला आलो, तर आला का तुमचा मल्टिपल टेबल्स आले. अशा मल्टिपल टेबल्स असणार आहेत. तुमचा स्टुडंट डिटेल्स आहे, तुमचा एम्प्लॉई डिटेल्स आहे, अशा टाईपमध्ये भरपूर टेबल्स आहेत. आता तुमचा कॅप्शन वर्क करतो. इथं जर मी टाकलं कॅप्शन, हा तुमचा टॅग असणार आहे, सी कॅपिटल ने स्मॉल. इट रिप्रेझेंट टेबल हेडिंग. अशा टाईपमध्ये तुमचा कॅप्शन वर्क होणार आहे. आता या टेबलचा पण इम्पॉर्टंट भाग आहे आपला. आता नेक्स्ट काय आपला तुमचा रो स्पॅम, कॉल स्पॅम. रो स्पॅम आणि कॉल स्पॅम, तर हा काय आहे नक्की. एकच सेकंड, या जुन्या टॅब क्लोज करतो.
तुमचा रो स्पॅम आणि कॉल स्पॅम. सपोज तुमचा पेंट तुमचा अशा टाईपमध्ये काहीतरी टेबल आयत रेक्टँग्युलर चौकोन यात दिसत नाही. ओके, असा काय तर तुमचा टेबल आहे. तर त्यात मला कसं पाहिजे, तुमचं जे टायटल आहे, टायटल म्हणजे तुमचं टेबल हेडिंग ते कॉमन असलं पाहिजे. याच्या आतमध्ये काहीतरी मला 3 रो आहेत, 3 कॉलम आहेत, म्हणजे तुमच्या 3 ओळी आहेत. तर त्या 3 ओळीमध्ये पण आहे ना मला हे असं काहीतरी असेल, आणि याच्यामध्ये असंच काहीतरी मला इथं मध्येच डबल हे करायचे असेल, इथं काहीतरी असल्यानंतर इथं असेल काहीतरी, आणि हे असं असेल. तर हे कसं पॉसिबल आहे, तर तुमचं रो आणि कॉलम स्पॅमने. रो स्पॅम काय करतो तुमचा, इथं असेल काहीतरी असं, अशा टाईपमध्ये काहीतरी हेडिंग असेल. तर त्याचा एक फॉर्म्युला आहे की रो स्पॅम आणि कॉल स्पॅमचा. ज्याचं मला रो मर्ज करायचे आहेत. रो स्पॅम इज युज्ड फॉर रो मर्जिंग, आणि तुमचा कॉल स्पॅम काय होणार आहे, इज युज्ड फॉर कॉलम मर्जिंग. मर्ज म्हणजे काय, एकत्र येणे, तशा टाईपमध्ये. तुमचा रो स्पॅम आधी घेऊ की रो स्पॅम कसा होतो. रो स्पॅम .html हे तुमचे टेबल टॅग घालवतो. इथं टाकले रो SPAM, आणि महत्वाचं की तुमची ही जी रो स्पॅम आणि कॉल स्पॅम आहे ना, इथं टाकतो इट इज अ ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय, तुमच्या ह्या ओपनिंग टॅग आणि ओपनिंग टॅगमध्ये जे तुम्ही वापरता ना, या ओपनिंग टॅगमध्ये ते तुमचे असतात ॲट्रिब्यूट्स HTMLचे. आणि कधीच क्लोजिंग टॅगमध्ये HTMLच्या क्लोजिंग टॅगमध्ये काहीच येत नाही. विदाऊट तो टॅगिंग क्लोज असतो ना, त्याच्याशिवाय त्याच्या व्यतिरिक्त काहीच येत नाही. हे जे आहे ना तुमचं कॅरसेट, त्याला ॲट्रिब्यूट म्हणतात. तुमचं तर आपल्याला एक टेबल लागेल, त्या टेबल आपल्याला बॉर्डर 1, त्याच्यात आपण एक रो घेऊ. टेबल रो मध्ये टेबल हेडिंग इंटू टूज घेऊ, त्याचा नेम असेल आणि त्याचा सब्जेक्ट असेल काहीतरी. नेक्स्ट काय आहे तुमचा टेबल रो इंटू 2 ह्याचाच आपण टेबल करू. त्या टेबल रो मध्ये तुमचा टेबल डेटा असेल काहीतरी ओंकार, आणि त्या टेबल डेटामध्ये सब्जेक्ट असेल मॅथ्स. परत ह्या टेबल रो मध्ये काहीतरी असेल टेबल डेटा राहुल. नेक्स्ट टेबल डेटा काय आहे तुमचा मॅथ्स, तर ह्याचा फिजिक्स असेल. सेव्ह केलं तर टेबल कसा दिसतोय, तर अशा टाईपमध्ये दिसतोय. पण मला काय करायचं आहे, हा जो सब्जेक्ट आहे ना, हे सब्जेक्ट माझेच असणार आहेत. हा मला राहुल काढायचा आहे. तर त्या कंडिशनमध्ये मी काय करणार, तुमचा रो स्पॅम. आता मला सांगा की मी काय सांगितलेलं, जो रो आपल्याला मर्ज करायचा आहे, म्हणजे तो काय होणार आहे, दुसऱ्या पण एका कॉलमची किंवा रोची जागा तो त्याच्या आतमध्ये घेणार आहे. आता हा मॅथ्स आहे, ह्या मला फिजिक्सची पण जागा मला मॅथ्समध्ये पाहिजे.
तशा टाईपमध्ये. किंवा मला आता मी ओमकार आहे, मला ह्या दोन्ही रोची जागा आहे ना, मी फक्त हा ओमकार हा कॉलम दिसतोय ना, तर हाच पाहिजे. तर मी काय करणार, तुमचा पॅरेंट जसा हा ओमकार आहे ना, तर इथं जाणार, मला रो पाहिजे, रो स्पॅम. तर इथं बघा आले तुम्हाला रो स्पॅम कितीनं पाहिजे, 2नं. सेव्ह केलं तर आता बघा तुमचं टेबल काय झाला, तुमचा ओमकार आला. आता नेक्स्ट काय करायचं आहे, त्यानं एक्स्ट्रा घेतलं, एक्स्ट्रा म्हणजे उजव्या साईडला सरला ना, तर जो पण उजव्या साईडला सरल तो आपल्याला काढून टाकायचा आहे. सपोज आता उजव्या साईडला कुठला सरला, राहुल दुसऱ्या कॉलममध्ये घुसला. राहुल कुठे होता तुमचा, इथे होता ना, तर राहुल मी काढून टाकला, सेव्ह केलं तर आला का ओमकार नावाचे 2 सब्जेक्ट. असं तुमचं रो रो करतं की तुम्हाला कसा तुम्ही टेबल बनवणार आहे तशा टाईपमध्ये तुम्हाला काय करायचं, त्या अगोदर तुम्हाला कोणता रो कशात पाहिजे नीट लक्ष द्या, कसं कान देऊन, की तुम्हाला कोणता रो आहे, कशात जागा पाहिजे, तशा टाईपमध्ये ते टाकायचं. आणि काय पाहिजे तुम्हाला, रो पाहिजे का कॉलम पाहिजे. जर मला कॉलम पाहिजे असेल, की नेम आणि सब्जेक्टचं कॉलम आहे ते मला एकत्र पाहिजे असतील, तर मी काय टाकणार तिथे ओमकारच्या नावाच्या कॉलम पुढं कॉल स्पॅन 2. तर काय होणार, तुमचा ओमकार आणि सब्जेक्ट आहे, नेम आणि सब्जेक्ट आहे ना, ते मर्ज होणार. आता अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण रोजच. आता मला काय पाहिजे की इथं सेव्ह केलं, आता मला हे मॅथ्स आहे ना, मॅथ्स त्याला रो स्पॅम पाहिजे, कितीने 2 पाहिजे. तर काय झालं तुमचं बघा, जे मॅथ्सवाला आहे ना त्यानं 2ची जागा घेतली. आता आपल्याला उडवायला काय लागेल, फिजिक्स. कोणता फिजिक्स, हा वाला फिजिक्स. सेव्ह केलं तर बघा इकडं आता नावं 2 झाली की ओमकार आणि फिजिक्स. तर आपण इथं राहुल टाकू, सेव्ह केलं. बघा ओमकार आणि राहुल एकाच वर्गात शिकतात आणि ते मॅथ्समध्ये शिकतात, अशा टाईपमध्ये ते झालं. असा तुमचा तुमचा कॉल स्पॅम कसा वर्क होता. आपल्याला एक तर आधी टेबल लागेल, त्या टेबलला आपण कॅप्शन देऊ की कॉल स्पॅम. कॉल स्पॅम मध्ये आपल्याला अजून काय पाहिजे, पहिले येणार तुमची टेबल रो. टेबल रो मध्ये असेल काहीतरी, टेबल रो मध्ये टेबल हेडिंग, टेबल हेडिंग इंटू 3 करू आपण. हेडिंग काय काय देऊ, स्टुडंट, एम्प्लॉई, बिझनेस, असं काहीतरी आपण नाव दिली रॅन्डमली. नेक्स्ट पाहिजे नेक्स्ट रोला इंटू 2 करू, नाहीतर एकच घेऊ आपण. त्याच्यात बघू आपण कसं कॉलम नक्की वर्क होतो. त्याच्या आतमध्ये आपल्याला काय लागेल, टेबल हेडिंग इंटू 3. टेबल हेडिंग काय असणार तुमचं, नेम घेतलं, नेम नंतर मॅथ्स घेतली, त्याचं नाव वगैरे, आणि तो सायन्सला आहे, अशा टाईपमध्ये काहीतरी आपण कॉल स्पॅम केला. त्याचा आता बॉर्डर 1. सेव्ह केल्यानंतर लाईव्हला गेलं. आता लाईव्हला जाऊ कसं वर्किंग होतं, की तुमचा हा आहे मीटिंग कंट्रोल्स. आता मला काय पाहिजे, तुमचा हा जो कॉल स्पॅम आहे ना, कॉल स्पॅम म्हणजे कोणता, हे स्टुडंट, एम्प्लॉय आणि बिझनेस हे मला एकत्र पाहिजेच. हा स्टुडंटलाच नाव असणार आहे, स्टुडंटलाच तुमचं मॅथ्स असणार आहे, स्टुडंटलाच तुमचा सायन्स करणार आहे. तर मी काय करणार, स्टुडंट टॅगमध्ये जाणार, ॲट्रिब्यूट कुठे येतात, त्याच्या ओपनिंग टॅगमध्ये, ओपनिंग म्हणजे त्या TH मध्ये मला इथं पाहिजे काय, की कॉल स्पॅम. कॉल स्पॅम कितीचा पाहिजे, 3चा पाहिजे, कारण की आपल्याला 3 कॉलम आहेत ना, स्टुडंट, एम्प्लॉय आणि बिझनेस. तर इथं बेसिक काय टाकणार मी, तुमचा 3 टाकणार. सेव्ह केल्यानंतर बघा स्टुडंटनं 3ची जागा घेतली,
आता मी काय म्हणणार, तुमचा एम्प्लॉई जो टेबल हेडिंग आहे तो काय म्हणणार, आम्हाला ते पण काहीतरी पाहिजे खाली. तर तुम्हाला नाही, मी काय देणार नाही, तुम्ही आपलं घरी जावा, डायरेक्ट उडवून टाकायचं. सेव्ह केलं. हा झाला तुमचा कॉल स्पॅम वर्किंग. कॉल स्पॅम काय करतो, तुमचे जे कॉलम आहेत ना, नंबर ऑफ कॉलम्स, ते तुमचे मर्ज करतात. आणि रो स्पॅम काय करतो, नंबर ऑफ रोज मर्ज करतात. असं तुमचं वर्किंग होतं.